आरक्षणाची समस्या नाही, आरक्षण ही ओबीसीची समस्या नाही, आरक्षण ही मराठ्यांची सुद्धा समस्या नाही, आरक्षण ही बहुजन समाजाची समस्या नाही, तर इथला बहुजन समाज, इथला मातंग, इथला चर्मकार, इथला ओबीसी, इथला मराठा स्वतःला हिंदू म्हणून घेतोय, ही त्याची सगळ्यात मोठी समस्या. आम्ही सांगितलं का 70 वर्षात मांगाला, ओबीसीला, एसटी एसटीला सांगितलंच नाही. अरे आरक्षण ही प्रतिनिधीचा मुद्दा आहे, प्रगतीचा नाही. आरक्षण ही तुझी समस्या नाही, तू स्वतःला हिंदू म्हणून घेतोय, ही तुझी सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि तू आता बौद्ध म्हणून स्वतःला पुनर्विकसित करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे, लक्षात घ्या. हे आम्ही सांगायला हवं, हे सांगितलंच नाही. आणि आरक्षणाचा फायदा जातीला मिळाला, वर्गाला मिळाला तर किती टक्के? फक्त 2% लोकांचा फायदा होतो. 100% आरक्षणाचा फायदा 100% समाजाला होतच नाही. मग तो बौद्ध असू ना, तर मातंग असू, तर ओबीसी असो, मराठा, आरक्षणाचा फायदा हा 100% समाजाला होतच नाही. आरक्षणाचा फायदा म्हणा किंवा प्रतिनिधित्व फक्त 2% लोकांना होतो. काय 2% लोकांना? आणि या देशामध्ये 2% नोकऱ्या आहेत आणि त्याही राहिले नाहीत. आता खाजगीकरणाला, कंत्राटीकरणाला संपलंय सगळं. शासनाच्या बेमाना धोरणामुळं, आरक्षणाच्या विरोधातल्या धोरणामुळे सगळं ते संपुष्टात आणलेलं आहे. आणि म्हणून हे आरक्षणाचा फायदा फक्त 2% लोकांना होतोय. राहिलेल्या 98% लोकांचं काय? 98% लोक. मग आम्ही 2%साठी, आदरणीय भीमरावजी आंबेडकर, मी 2%साठी काम करत नाही. ज्याला कुणाला करायचं करा बाबा, चल घे तुझं ज्ञान काय. आरक्षणाची उद्या बघा मातंग समाजाला किती मागते ती वर्गीकरण करा, वर्गीकरणातून किती 1 ते 2%, म्हणतो 13% देऊन टाका मातंग. 13च्या 13% घेऊन टाका. 13% जरी मातंग समाजाला त्या एससीचं आरक्षण 13% एकट्याच मागायला दिलं तरी सुद्धा मागाच्या संपूर्ण समाजाचा फायदा आणि प्रगती होणार नाही. मातंगातील ते 2% लोकांनाच प्रगती मिळेल, 98% मातंगाचं कल्याण होणार नाही. आणि तेही शिकले तर होईल ना. इथं जी बौद्ध समाजाची जी प्रगती झालेली आहे ते केवळ शिक्षणाने नाही. तुम्ही इथं जी बसलाय आणि आम्ही जे आलोय ते शिक्षण घेतलंय तुम्ही म्हणून आलोय का? तुम्ही शिक्षणाला नाही, तुम्ही फक्त आरक्षणामुळे नाही तर बौद्ध धम्माच्या संस्कारामुळे आंबेडकरी समाजाचा आणि बौद्ध समाजाचा फायदा झाला. हे मांगाने, चांबाराने, ओबीसीने, मराठ्यांनी, बहुजन समाजानं हे समजून घेणं गरजेचं आहे. याच्यावरती बोललं पाहिजे. म्हणून 100% समाजाचा फायदा व्हायचा असेल तर तुम्हाला बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून माझं अभियान आहे, चला आपल्या बुद्धाच्या घरी, चला आपल्या, आपण जे बसलो नाही तर चैत्यभूमीची जे बसलो आहे बाबासाहेब पवित्र भूमीमध्ये, ती सारा भारत बौद्धमय करेल. बौद्ध भारताच्या पुनर्निर्माण करण्याची ही क्रांती भूमी आहे, ही भूमी आहे. या भूमीमध्ये श्रामणेर शिबिर बहुतेक इतर जातीचं तुम्ही श्रामणेर शिबिर घेतलं याच्याबद्दल मी तुम्हाला मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतोय. ही क्रांतीची सुरुवात आहे. सारा भारत बौद्धमय करण्याची ही क्रांतीची सुरुवात आहे. आणि ह्याच्या शुभेच्छा नुसता देऊन उपयोगाचं नाही. शुभेच्छा तिथं गेला घरी, मी असला वक्ता नाही आणि वक्ता काय क्रांती करत नाही. मग पहिली गोष्ट. आणि लेखक, विचारवंत, साहित्यिक बी क्रांती करत नाही. आणि पुढारी तर कधीच नाही क्रांती. साधा घ्या, सगळ्यात जास्त वक्ते बघा कुठं आहे गो, महाराष्ट्रात नाही सांगत, देशात सगळ्यात जास्त वक्ते आंबेडकर चळवळी. सगळ्यात जास्त साहित्यिक, विचारवंत आणि लेखक सुद्धा कुठं आहेत? तेही आंबेडकरी चळवळीत आहे. आणि पुढारी बघा, ताई हसायला लागला. पुढारी म्हणलं का सगळ्यात जास्त पुढारी तेही कुठं आहे? घराघरी चर्चा बिगर का मी पुढारी. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि प्रस्थापिताची गुलामी हमाली करायची, ही काय पुढारी पण आहे? अरे गुलामी, गुलामगिरी. आणि आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढल्याशिवाय आरक्षणाची अंमलबजावणी होणारच नाही. अरे आरक्षणाची कशाला भांडणं करत बसताय? आरक्षण
आरक्षणाच्या लाभार्थ्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरता एकत्र येऊन सत्ता हाती घ्यावी आणि राजा लोकशाहीचा राजाच बनाना, मालकच बनाना आणि मागणारी तुम्ही आणि घेणारी बी तुम्ही. कशाला भांडण लागतंय? हा विचार होणं गरजेचं आहे. आता समाजाचा लोंढा बौद्ध धर्माकडे वाढायला लागला. आता महाराष्ट्रात मातंग समाजाचा आंबेडकर चळवळीकडे लोंढा वाढत आहे. मातंग समाजाचा बौद्ध धर्माकडे येणारा लोंढा रोखण्यासाठी सरकारनं, मनोवादी सरकारनं या आरक्षणाची खुरापत काढली. हे समजा उपवर्गीकरणाची खुरापत काढली हे समजून घ्या. त्याच्या अगोदर मी सांगेन की चैत्यभूमीला बोलताना मला पहिल्यांदा बोलते, याच्या अगोदर मी सुरेश सकट भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये पहिला साक्षीदार, प्रत्यक्षदक्ष साक्षीदार असणार सुरेश सकट मातंग समाजाची सुरक्षा, त्यांना हिथं मी आणलं होतं. तुमची यावेळेला माझी थोडी ओळख नव्हती. हिथं मी आणलं होतं आणि हिथे पोत्राच होते, शिंडी राखली होती त्यांनी. मग मी म्हणलं, तू हिंदू असताना तुझ्यावर हिंदुत्वादीने हल्ला कसा करायचा? तू हिंदू आहे, शिंडी राखली, आणि हिंदू असताना हिंदुत्ववाद्यांनी तुझ्यावर कसा हल्ला केला? मग म्हणजे याचा हल्ला केला की तू हिंदू नाही, तू गुलाम आहे म्हणून हल्ला केला, म्हणून तुझ्या मुलीला मारलं गेलं आणि त्यांना हिथं आणलं, ती शेंडी कापली आणि हिथं बौद्ध धर्माची दीक्षा दिली. हो, हिथं बौद्ध धर्म संकल्पना घेतली आणि त्यावेळेनंतर मी आज इथं बोलतोय आणि मला प्रतिज्ञा करावीशी वाटते, केलेली आहे. पण इथं चैत्यभूमीच्या या क्रांतीच्या पवित्र भूमीला नतमस्तक होऊन मी आज प्रतिज्ञा करतोय. काय 10 वर्ष जर मला भंडारी साहेब लागलं ना, 10 वर्ष लवकर भरणार नाही. रोज मला धमक्या, मला 300, 18 जुलै 2025 ला नगडीला माझ्यावर 300 मागाने हल्ला केला. सोपं नाही हो. बौद्ध समाजामध्ये जय भीम घालणं आणि बुद्धम शरणम गच्छामी म्हणणं लय सोपं आहे. मागवाड्यात जय भीम घालणं आणि मराठ्यांना ओबीसीना चांबाराला बुद्धम शरणम गच्छामी लय अवघड. ते करतोय आम्ही. निगडीच्या मातंग समाजाचे त्यात आरएसचे लोक होते मागच्या 18 जुलै 25 ला आणि कुठं अण्णाभाऊनी जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराशीमध्ये पुतळ्याखाली गेलं होतं तरी बी माग. रोज धमक्या, रोज टीका. तू महाराजचा पोटचा प्रबुद्ध साठ्याने बौद्ध स्वीकार करून बाप बदललाय. लय लय काय 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 लागतं. सोपं नाही. पण मी म्हणतो, मी एका बापाची औलाद आहे म्हणूनच बौद्ध धर्माचा स्वीकार करून मी घर वापसी केली. अरे मी बाटका नाही. तुमचा इथली धर्म व्यवस्था तुमचा अजूनही बाट मानला जातो. इथली हिंदू धर्म व्यवस्था, इथली ब्राह्मणी धर्म व्यवस्था, इथली हिंदू धर्म व्यवस्था 21व्या शतकामध्ये सुद्धा मांगाला हिंदू बी मानत नाही, माणूस बी मानत नाही, तरी कट्टर हिंदू मानणार. कट्टर हिंदू माणूस दिसला मांगा पिटला पांग. अरे आमची तोंड बघून साऱ्या गावाचा पांग पिटला. अरे बाबा, पण आमच्या पांगाचं काय? आणि मांगाचा पांग फेडायचा असेल तर आरक्षणामुळे पांग नाही फिटणार, तर मांगाचा, चांबाराचा, वडराचा, होलाराचा, अनुसूचित जाती जमाती, आदिवासी, मराठा, ओबीसी, धनगराचा जर पांग फेडायचा असेल तर त्याला बौद्ध धर्माच्या आरशातच तोंड पाहावं लागेल. याच्यासाठी माझं हे चला आपल्या बुद्धाच्या घरी आले आहे आणि प्रतिज्ञा करतोय. 10 वर्ष जर लाभलं की नाही मला, 10 वर्ष फक्त, आणि मरणार नाही. कारण जर मी येलो तर मरणाची भीती नाही मला. कारण मृत्यू हा भीतीचा विषय नाही. मृत्यू हा भीतीचा विषय नाही. ही ज्या दिवशी माणसाला कळेल त्याच दिवशी त्या माणसाचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. हा बुद्धांचा विचार आहे. हा बुद्धांचा विचार. मृत्यू हा भीतीचा विषय नाही. मागे टाकला मृत्यू मी. मग 10 वर्षाचं फक्त आयुष्य लाभलं तर सारा महाराष्ट्र मी बौद्धमय केल्याशिवाय प्रबुद्ध साठे मरणार नाही. हे अभिवचन भीम प्रतिज्ञा चैत्यभूमीवर आदरणीय भीमराव आंबेडकर, वैश्विक प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूच्या साक्षीनं, भंडारे यांच्या साक्षीनं आणि माझे सहकारी मित्र DS नरसिंग यांच्या साक्षीनं, अच्युत भोईटे यांच्या साक्षीनं, निकाळे यांच्या साक्षीनं, पांडुरंग साळवे असतील, माझे त्रिभुवन गुरुजी असतील, इथं भंतेजे सामनेरचे असतील, सगळं माझ्या ताईच्या आईच्या ह्या पवित्र मूर्तीच्या साक्षीनं मी सांगतोय की 10 वर्षामध्ये सारा महाराष्ट्र मी बौद्धमय
केल्याशिवाय हा प्रबुद्ध साठे मरणार नाही. म्हणूनच रोज न थांबता माझं अभियान सुरू आहे. पंढरपूरला मराठ्यांना दीक्षा दिली. 100 एकराचं बागायतदार, 20 एकराची द्राक्षाची बाग असणाऱ्या मराठ्याने पंढरपुरामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन घर वापसी केली. न्हावी समाजाने घर वापसी केली. चांबर आणि मातंग समाजाने तर श्रामनेरच्या वेशेमध्ये आहेत. दाकासाहेब आहेत, ते होते कार्यक्रम. लक्ष्मीराव शिंदे आहेत की माझ्या बरोबर ते काम करतात. सत्यशोधक महाराज जयदादा कांबळे यांचं जी भूमिका आहे ते घेऊन पुढे जातात. ते श्रामनेरच्या वेशात आहेत. बाकीचे जे आहेत ते आहेत बघा बेडला, ते जयदादा कांबळे तिकडे आहेत. ही जी आहेत का नाही, मला आनंद वाटला. भंडारे सर, मी तुमचं जाहीर अभिनंदन करतोय. हे तुम्ही हे बौद्धांना श्रामनेर शिबिर भरवले सोपं आहे, पण बौद्धेतर लोकांचं श्रामनेर भरवणं हा सारा भारत बौद्धमय करण्याचा आशावाद मला तुम्ही दिला. ही भावना मी व्यक्त करतो. पंढरपुरामध्ये हे दिलं. 50 एकराचा ऊस त्यावर दिला. आता लगेच हे संपलं. आता 8 दिवस मोकळा झालोय मी. आणि ज्याने मला दगड मारला होता ना 2005 ला, तिथं साताऱ्यामध्ये 700 मातंगाचं बौद्ध धर्माची दीक्षेची तयारी सुरू आहे. आणि कोण करत हे? ज्याने आम्हाला काय महार करायला आलाय काय म्हणून त्या माणसानं पुढे येऊन केले. त्याची प्रगती झाली, परिवर्तन झालं. आणि मुलगा प्राध्यापक आहे, सून प्राध्यापक आहे, नातू सिव्हिल इंजिनियर आहे आणि नात डॉक्टर आहे. आणि त्यांनी बंगला बांधलाय त्या साताऱ्यात. सगळ्यात मोठा स्टँडवर दिसलं का बंगला दिसतोय पूर्वाश्रमीच्या मागाचा. आणि भीमरावजी आंबेडकर साहेब त्या बंगल्याला त्यांनी नाव दिले राजगृह. राजगृह नाव दिले की ज्यांनी 2005 ला आम्हाला काय महार करायला आलाय काय म्हणून दगड मारली. आणि आता येणार जाणाऱ्याला पाहुण्या लावल्याला तो सांगतोय 2005 ला प्रबुद्ध साठ्यांना दगड मारला, त्याचं हे परिवर्तन आहे. भिडलं पाहिजे. आता लगेच मी भिडला. वंजारा आणि मराठ्यांना बौद्ध धर्माची दीक्षा द्यायला चाललोय. तो झाला का नांदेडला मातंग आणि होलार समाजाचा दीक्षा समारंभ आहे. आणि लगेच मी आता तुम्हाला बोलले तुम्हाला नगरला यावं लागतंय. मी खरं तर आल्या तक्रार करणार होत पण करत नाही. बौद्ध मी आमचा सक्का भाव आहे. भाव लहान भाव म्हणून भांडायचा अधिकार आहे, तो हिरावून घेऊन आता भांडायचा अधिकार आहे. बाबासाहेब म्हणले होते मला जर मुलगी असती तर मी मांगाला देईन, तुम्ही आमच्या बरोबर तर आम्ही करतो. हे केले. हे काय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना फोनवर सुद्धा भीमरावजी आंबेडकर पुण्यामध्ये आले आणि त्यांच्या उपस्थितीत मुक्ता साळवेच्या बालेकिल्ल्यात कार्यक्रम केला. तुम्ही आल्यामुळे महाराष्ट्रातील नंतर 10,000 लोक वाढवली मी. आता माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत 27,297 लोकांना मी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. 27,297 मला पंढरपूरचे 97 धरून. आणि आता होतील 100 मराठा, 100 बीडला, नांदेडला आणि नगरला. महारा बी ख्रिश्चन आहेत, मांग बी ख्रिश्चन आहेत. आणि इकडे बी चर्च आहे, तिकडे बी चर्च आहे. मागवड्यात बी चर्च आहे, मारवाड्यात गेलो तर मारवाड्यात बी चर्च आहे. आता करायचं मी चाललोय अभियान घेऊन. आणि मी कुठल्या चर्चमध्ये बसून बोलू लागले. आणि तिथं एक बौद्ध समाज ओरिजिनल माणूसाचा 1/2 एकर जागा, मोकळी जागा पाठवणं. तर कोण तिथं शिळली आणि साधं क्रिकेटचा बॉल गेला तर त्याला आवडत होतं, भांडणं करत होतं. आणि मग मी बोललो आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी मांगाने म्हटलं की आता सर या चर्चमध्येच बुद्धाची मूर्ती बसवून बुद्ध विहार करून टाक. आणि हे ऐकलं बाहेरच्या माणसाला 1/2 एकरवाल्या मालकाने की जो मालक लहान मुलाला सुद्धा त्या जागेत येऊ देत नव्हता, तो माणूस आत आला चर्चेमध्ये. पहिल्यांदा चर्चेमध्ये मी आलोय. साठे सर ही महारामांग ख्रिश्चन झाली, ही जर बौद्ध धर्मात आले तर माझी 1/2 एकर जागा हा बुद्ध विहारला मी दान करतोय. बुद्ध विहार हे होतोय. तो कार्यक्रम साहेब आपल्याला करायचा. आणि काय नाही, फक्त आम्हाला मानसिक हात द्या. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो. एवढं जरी म्हणलं तर मनोवाद्याचा चिटपट केल्याशिवाय राहणार नाही बा आम्ही. बाबासाहेबांच्या नातून म्हणलं प्रबुद्ध साठे तुम्ही लढा, आम्ही कपडे आम्ही साथ आहे. एवढं जर साहेब तुम्ही म्हणला का नाही,
जातीवाद्याची माती उपवर्गीकरण करण्यासाठी बौद्ध आणि मातंगामध्ये जे भांडणं लागली ती मी तुम्हाला ह्या चैत्यभूमीमध्ये विश्वास दाखवतो. मी आशावाद व्यक्त करतो की या पुढची ब्राह्मणवाद्याची मूठ माती ही मांगाच्याच हातनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण मांग बुद्ध झाला पाहिजे, मांग हा बुद्ध झाला पाहिजे. बौद्ध आणि मातंग हे एकमेकासमोर एकमेकाचे बहु झाल्याशिवाय या देशातली जाती अंदाची चळवळ ही बळकट होणार नाही. आरक्षणाचे मागतकरी बनण्यापेक्षा आरक्षण देणारे सत्ताधारी बनूया, मालक लोकशाहीचा चालक बनू, मालक बघू. आणि याच्यासाठी बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर आमचं काम तर झालं नाही, काम होत नाही हो त्याच्यावर. 5 ऑगस्ट 1956 दिल्लीच्या हर्डिंग न्यूजच्या बंगल्यासमोर वरांड्यात बसून बाबासाहेब कार्यकर्त्याची चर्चा करतात. किती 5 ऑगस्ट 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीच्या हार्डिंग न्यूजच्या बंगल्यासमोर कार्यकर्त्याची चर्चा करतात. त्याच्यात बाबासाहेब चर्चेमध्ये काय म्हणतात, आपल्यात जी महारमांग चांबारा असा जो भेद आहे, आपल्यामध्ये जो महारमांग चांबारा असा जो भेद आहे, हा भेद नष्ट करून साऱ्यांनाच बौद्धमय करूया. ही एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजूने राहिलेले जे ओबीसी मराठा आहे त्यांना पुन्हा बौद्ध धर्मात आणूया. कशाच्या बळावर होईल तर आपल्या ऐक्यशक्तीच्या बळावर आपण हे काम, हे कार्य, धम्म कार्य, प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण हे कार्य यशस्वी करू, हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले. पण त्याच्यावर आम्ही कामच करत नाही. बौद्ध धर्माचं पुनर्निर्माण हा धार्मिकतेचा विषय नाही. बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हा राष्ट्रीय कार्य आहे, हेच राष्ट्रीय कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीची व्याख्या दिलेली एका वाक्यात सांगतो की सामाजिक लोकशाहीचं आर्थिक आणि राजकीय लोकशाहीचं सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतर करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी धम्मक्रांती आहे. हे आम्ही करूया. आता शेवटी न फार काय न बोलता आता आणखी तो धर्म स्वातंत्र्याचा मुद्दा आहे की हिंदू हा धर्माचा नाही, धर्म स्वातंत्र्य कायदा काय करता. मी कोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे. SC ST अनुसूचित जाती जमातीच्या हिंदू धर्माचा भाग नाही. आणि 1995 मेहरबान सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे हिंदू हा धर्म नाही. असं जर असेल तर आमच्या धर्माच्या रकान्यात आता हिंदू हा नाव लावू नये. हे पिटिशन दाखल करू, हे पिटिशन दाखल करूया. आपण कोर्टाची लढाई विसरून लढू ना. पुण्यातले वकील कागदपत्राचे पैसे फी द्या, गाडी खर्च तयार आहेत आता पुण्यातले वकील. मी त्यात कंट्रीब्युशन काय घेऊ, वकील तयार आहेत. करोड कोर्टात करोड कोर्टामध्ये हिंदू हा धर्म नाही, ही मानसिक गुलामी आहे. आणि या मानसिक गुलामीतून बाहेर पडणं हा बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेला आम्हाला अधिकार आहे. म्हणून हे करू. हिंदू धर्मातून मातंग चर्मकार होणार ओबीसी मराठा हा बौद्ध धर्माचा स्वीकार करत असेल तर हे धर्मांतर नाही, ही घर वापसी आहे. आणि घर वापसीला कायद्यानं बंधन करता येत नाही. आणि बौद्ध धर्मांतर कायदा, धर्मांतर बंदीचा कायदा हा बौद्ध धर्माला मुळीच लागू नाही. एखादा गुन्हा दाखल करून दाखवण्याचा बघतो त्यांचं. धर्मांतर बंदीचा कायदा बौद्ध धर्माला मुळीच लागू नाही. हा संविधान संमत आणि कायदेशीर धर्म आहे. अरे बौद्ध याद आमचंच धर्मांतर केलंय तुम्ही, आमचं धर्मांतर. धर्मांतर बंदीचा धर्म स्वातंत्र्याच्या कायद्याची धर्मांतर बंदीचा कायदाची पहिली कारवाई, पहिला गुन्हा हे RSS वरून भाजपवर ब्राह्मणवाद्यावर झाला पाहिजे. कारण इथल्या बौद्धांचं तुम्ही सत्तेच्या बळावर, इथल्या पूर्वाश्रमेच्या बौद्धांचं तुम्ही जबरदस्तीनं आणि सक्तीनं केलेला धर्मांतर म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे. जो आज स्वतःला हिंदू म्हणून घेतोय तो मूळचा बौद्ध आहे. आणि त्याला आम्ही पुन्हा बौद्ध धर्मात आणायला लागलो. तर तुम्ही जर धर्मांतर स्वातंत्र्याचा बंदीचा कायदा वाढवत असेल तर हे खरं धर्मांतर बंदी सक्तीचं धर्मांतर आहे. तुम्ही बौद्धांचंच सत्तेच्या बळावर केलेलं सक्तीचं धर्मांतर म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे. हे आम्ही बोलू ना कोर्टात.